नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल रविवारी ICCच्या त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने काहीतरी रेकॉर्ड केला. तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफी जिंकली वगैरे. दुबईला झालेल्या या मॅचमध्ये, अंतिम सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडला हरवलं. त्याच्या कौतुकाचे शेकडो व्हिडिओ आलेत आणि योगायोगाने मी कुठच्याही कालच्या बातम्या बघितलेल्या नव्हत्या. पण या निमित्ताने जे व्हिडिओ बघितले, ज्या बातम्या बघितल्या, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की सामना झाला दुबईमध्ये आणि या सामन्याचा आयोजक किंवा यजमान पाकिस्तान होता. आणि पाकिस्तान आयोजक किंवा यजमान असताना अंतिम सामना पाकिस्तानात न होता तो तुमच्या दुबईमध्ये झाला. आणि त्याचं कारण सांगण्यात आलं ते असं की भारतीय संघाने पाकिस्तानात यायला नकार दिला आणि भारतीय संघ जर त्या टुर्नामेंटमध्ये, स्पर्धेमध्ये नसेल तर क्रिकेटचा धंदा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय आज ICC, ज्याला इंटरनॅशनल क्रिकेट काय ते काउन्सिल वगैरे म्हणतात, त्याच्यावर सुद्धा भारताचा वरचष्मा आहे. आणि त्यामुळे या संस्थेच्या, आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सगळ्या आर्थिक उलाढालीमध्ये भारताचा वरचष्मा आहे. आणि पाकिस्तान आज इतका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला आहे की ही स्पर्धा भरवण्यासाठी आवश्यक ते पैसे पाकिस्तानात उभे राहणं शक्य नव्हतं. आणि म्हणूनच पाकिस्तानला निमूटपणे भारताच्या अटी मान्य कराव्या लागल्या. आणि त्यामुळे बाकीचे सामने होतील तिथे होतील, पण भारतीय संघ ज्या सामन्यात भाग घेईल तो सामना पाकिस्तानात होता कामा नये, ही अट होती आणि ती मान्य झाली. आणि त्यामुळेच भारताचे सगळे सामने, अगदी पाकिस्तान बरोबरचा सामना सुद्धा पाकिस्तान बाहेर खेळवला गेला. म्हणजे आयोजक पाकिस्तान, आणि शेवटच्या क्षणी अशी परिस्थिती आली की पाकिस्तानच अंतिम सामन्यात सुद्धा नव्हता. किती, काय त्याला म्हणतात, नामुष्की म्हणतात, ती आपण बघतोय. पण म्हणून भारताचा द्वेष पाकिस्तान्यांकडून कमी झाला असं अजिबात म्हणता येत नाही. कारण रोज उठून भारताच्या विरुद्ध बोट मोडत बसायचं, नाक मुरडत बसायचं, यापेक्षा गेल्या पाऊण शतकामध्ये, 75-76 वर्षामध्ये पाकिस्तान दुसरं काहीही करू शकलेलं नाही. आणि म्हणून क्रिकेट पासून कुठल्याही क्षेत्रामध्ये, युद्धामध्ये असो, अर्थकारणामध्ये असो, प्रगतीमध्ये असो, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असो, सगळ्या बाबतीत पाकिस्तानचा बोजवारा उडालेला आहे. पण तरीही पाकिस्तान म्हणून अभिमान बाळगणारा जो तिथला एक वर्ग आहे, त्या सगळ्यांची छाती अशी फुगून आलेली असते की आपण भारतापेक्षा मोठे आहोत हे सांगण्यात त्यांना धन्यता वाटत असते. आणि त्याप्रमाणेच मग पाकिस्तान हरला आणि न्यूझीलंडकडून तरी भारत हरावा, ही जी काही त्यांची अपेक्षा होती. पहिली गोष्ट म्हणजे या बाद स्पर्धेमध्ये किंवा अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा नंबरच लागला नाही. पण तरीही द्वेष काय असतो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, पाकिस्तानच्या अस्तित्वामध्ये भारताचा द्वेष किती दाबून दाबून, ठासून ठासून भरलेला आहे, त्याचा नमुना म्हणून या दुबईतल्या अंतिम सामन्याच्या निकालानंतरच्या प्रतिक्रिया बघता येतील. किंबहुना सामन्याच्या आधीच्याही प्रतिक्रिया तुम्ही बघितल्या तर तुम्हाला द्वेष करणारी माणसं कसं बोलतात, कसा खुळा आशावाद पोचतात, त्याची चुणूक बघायला मिळेल. ठीक आहे, न्यूझीलंड अंतिम सामन्यात आला. आता न्यूझीलंडनं तरी भारताला हरवावं अंतिम सामन्यात, एवढीच पाकिस्तानच्या क्रिकेट शौकीनांची अपेक्षा होती. आता न्यूझीलंडने भारताला हरवलं असतं
तर पाकिस्तानचं काय होणार होतं? काही होणार नव्हतं. सन्मान पाकिस्तानला मिळणार होता का? नाही. ट्रॉफी न्यूझीलंडला गेली असती. पण आपण ज्याला शत्रू मानतो त्याचं नाक कापलं गेलं, यातच पाकिस्तानला अभिमान वाटला असता. आणि म्हणून मी काही व्हिडिओ आणि प्रतिक्रिया बघितल्या की कमीत कमी न्यूझीलंडने पाकिस्तानचा बदला घ्यावा. काय अपेक्षा आहे? आम्ही भारताला हरवू शकत नाही, भारत आम्हाला हरवतो, क्रिकेट सकट सगळ्या गोष्टीत हरवतो. तर भारत हरलेला बघणं हेच आमचं सगळ्यात मोठं काय ते यश आहे. अशा अवस्थेपर्यंत पाकिस्तान जाऊन पोहोचलेलं आहे. आणि ज्या वेळेला मी अर्थात राजकारणाचा विश्लेषक आहे, त्यामुळे जगातल्या कुठल्याही घटनाक्रम बघतो, तेव्हा माझ्या दृष्टीने त्यामध्ये राजकारणातले काही धागेदोरे आपल्याला शोधता येतात का, हा माझा स्वभाव झालेला आहे. आणि म्हणून ही जी काही चॅम्पियन स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये आपल्याला काही राजकारण सापडतं का, हे मी शोधत होतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की जी आज पाकिस्तानची अवस्था आहे, किंवा पाकिस्तानी नागरिकांची, कट्टर स्वाभिमानी राष्ट्राभिमानी पाकिस्तानी नागरिकांची जी मानसिकता आणि मनोवस्था आहे, त्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेनेची मनस्थिती किंचितही वेगळी नाही. किंबहुना ज्याला इंडी अलायन्स म्हणून आपण गेल्या लोकसभेच्या आधीपासून ओळखतो, ती भाजप विरोधातली जी आघाडी आहे, मग ती राजकीय पक्षांची असो किंवा भाजपचा द्वेष करणाऱ्या विविध पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांची असो, त्या सगळ्यांची मनस्थिती ही पाकिस्तान सारखी झालेली आहे. आपण परत परत का पराभूत होतोय याचा शोध घेणं आणि आपल्या चुका परत परत रिपीट होणार नाहीत, त्यांची पुनरुक्ती होणार नाही, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर पाकिस्तानचं क्रिकेट सुधारलं असतं. या स्पर्धेमध्ये किंवा इतर वेळच्या कुठल्याही सामना आणि खेळामध्ये, स्पर्धेमध्ये पाकिस्तानला एक मोठं यश मिळवणं शक्य आहे, अशक्य गोष्ट नाहीये. पण ज्या वेळेला तुम्ही द्वेषाने प्रेरित झालेले असता, तेव्हा मग तुम्हाला आपला पराभव हा दुय्यम वाटतो. आपलं यश हुकलं याचं दुःख होत नाही, आपलं यश गमावल्याचं दुःख होत नाही. तेव्हा आपल्या शत्रू जो आहे तोही हरला याचा आनंद होतो. आणि मग अशाच आनंदावर जगायची वेळ येते. तुम्हाला काल परवाची गोष्ट आठवते, बरोबर 1 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना हा उमेदवारच नव्हता. शिवसेनेने एकही उमेदवार दिल्ली विधानसभेसाठी उभा केलेला नव्हता. केजरीवाल किंवा त्यांचा आम आदमी पक्ष हा भाजप विरोधातला सगळ्यात प्रमुख पक्ष होता, कारण तो सत्तेत होता. आणि त्याचा पराभव भाजपने केला. तो पराभव केजरीवाल यांनी मान्य केला, आम आदमी पक्षाने मान्य केला. निकालानंतर काही तासात केजरीवाल यांनी एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियामध्ये टाकला की मी मोकळ्या मनाने हा पराभव स्वीकारतो आणि भाजपला यशासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्या येऊ घातलेल्या सरकारला शुभेच्छा देतो. त्यांनी स्वीकारला पराभव. पण गंमत बघा, त्यांना पाठिंबा देणारे मुंबईत बसलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचे नेते मात्र केजरीवालचा पराभव मान्य करायला तयार नाही. केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभेत झालेला पराभव याच्या मिरच्या जास्त कोणाला झोंबल्या असतील तर त्या उद्धव ठाकरेंना झोंबलेल्या आहेत, उबाठा शिवसेनेला झोंबलेल्या आहेत. आणि पराभूत झालेला पक्ष सुद्धा, आम आदमी पक्ष सुद्धा आपला मतदाराने पराभव केला, आपल्याला मतदाराने नाकारलं हे स्वीकारतोय. पण उद्धव ठाकरे काय तो पराभव स्वीकारायला तयार नाही. न्यूझीलंडने दुबईच्या त्या अंतिम सामन्यामध्ये आपला पराभव झाला हे स्वीकारलं. किंबहुना
अतिशय उत्तम खेळ भारतीय संघाने केला, हे मान्य केलं. पण भारत जिंकला याचं दुःख पाकिस्तान्यांना जास्त आहे. त्यामुळे हलकल्लोळ त्याच्या आधीच्याही कुठल्या कुठल्या सामन्यामध्ये टीव्ही फोडणं वगैरे चालू होतं. ही जी अवस्था आहे पाकिस्तानची, ही अवस्था आज आलेली नाही. आपण छोटा देश आहोत, आपल्याकडे कर्तृत्व नाहीये, महत्वाकांक्षा आहे पण कर्तृत्व नाही. त्यामुळे काय त्या अर्थकारणामध्ये असो, उद्योग क्षेत्रामध्ये असो किंवा जगातल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, आपण भारताच्या मागे पडलेले आहोत, याची इतकी वेदना आहे. त्यावर मात करायची तर अशक्य कोटीतली गोष्ट नाहीये. इस्रायल हा अतिशय छोटा देश आहे. आकाराने बघितलं तरीही पाकिस्तानपेक्षा लहान आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बघितलं तरीही पाकिस्तानपेक्षा खूप लहान आहे. पण इस्रायलकडे जवळजवळ 25 ते 30 नोबेल विजेते आहेत. शास्त्रज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, वेगवेगळे लोक आहेत. तेव्हा देश छोटा आहे किंवा लोकसंख्या छोटी आहे म्हणून एखाद्याला अपयश येतं असं मानण्याचं अजिबात कारण नाही. भोवतालच्या 5-6 मुस्लिम अरब देशांना वारंवार लढाईत सुद्धा हा अवघा छोटा देश इस्रायल पाणी पाजतो आणि बेचिराग करून टाकतो. तेव्हा छोटा आणि मोठा असणं ही दुय्यम गोष्ट आहे. आपल्याकडून कुठल्या चुका होतात आणि त्या चुका का होऊ नयेत याचं आत्मचिंतन करूनच इस्रायल इथपर्यंत आलेला आहे. पाकिस्तान हा भारताशी स्पर्धा करत असेल गोष्ट वेगळी, पण द्वेष करणं आणि स्पर्धा करणं यामध्ये फरक असतो. जेव्हा तुम्ही द्वेष करता तेव्हा नुसत्या शिव्याशाप देत बसता, पण आपण जिंकण्यासाठी तुम्ही काहीही करत नाही. जी गोष्ट उबाठाची आहे, उबाठा शिवसेनेची आहे, उद्धव ठाकरेंची जी आहे, तीच त्यांनी तशी काँग्रेसकडून उधार घेतलेली आहे. गेली 15-20 वर्ष काँग्रेसचा पिंड पोचला गेला तो मणिशंकर अय्यर यांच्या एका द्वेषमूलक भूमिकेवर. भाजप जिंकला नाही ना, बस काँग्रेस हरली तरी चालेल, ही थिअरी साधारण 15 वर्षापासून मणिशंकर अय्यर मांडत होते. आणि हळूहळू राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसची सूत्र आली आणि काँग्रेस त्या दिशेने वाटचाल करत स्वतःचा सत्यानाश करून बसली. उद्धव ठाकरे नेमकी त्याच वाटेने वाटचाल करते. आणि म्हणून आपण हरलो याचं दुःख पाकिस्तानला नाहीये, त्यापेक्षा भारत जिंकला याचं दुःख आहे. आणि म्हणून न्यूझीलंडचा पराभव झाला, न्यूझीलंड तो पराभव मान्य करतो, पण पाकिस्तानानं तो पराभव पचवणं न्यूझीलंडचा, म्हणजे पराभव कोणाचा? न्यूझीलंडचा. पण तो पचत नाहीये, तो पाकिस्तानला पचत नाही. नेमकी तीच अवस्था, मनोस्थिती आपण उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बघू शकतो. की केजरीवाल पराभव मान्य करतोय, पराभव केजरीवालचा होतो, पण उद्धव ठाकरेंना तो पराभव पचवता येत नाही जो त्यांनी खाल्लेलाच नाही. पचणं म्हणजे काय असतं? तुम्ही जे खाल्लंय ते तुम्हाला पचायचं असतं, पण जे खाल्लंय, जो पराभव पोटात कोणाच्या गेलाय? केजरीवालच्या किंवा आम आदमी पक्षाच्या. पण तो पचत नाही कोणाला? उद्धव ठाकरेंना. आणि म्हणून उद्धव ठाकरेंची अवस्था किंवा त्यांच्या पक्षाची अवस्था ही हळूहळू करत पाकिस्तान सारखी होत चालली. आपण कुठे चुकतोय त्या चुका दुरुस्त करण्यापेक्षा अखंड टोमणे मारणं, शिव्याशाप देत बसणं, आदळआपट करणं, हातपाय आपटणं, ही स्पर्धा नसते. स्पर्धा असेल तर तुम्हाला मैदानात उतरून लढावं लागतं. समोरचा शत्रू कितीही ताकदवान असू देत, तुमची लढण्याची आणि जिंकण्यासाठी लढण्याची ईर्ष्या असेल तर तुम्ही कितीही बलाढ्य शत्रूला पराभूत करू शकता, तुम्ही जिंकू शकता, पण जिंकण्याची इच्छा असली पाहिजे. पाकिस्तान 75 वर्ष ज्या मनस्थितीतून गेलाय त्यातून तो उभा राहू शकलेला नाही, आपल्या पायावर उभा राहू शकलेला नाही, पण वल्गना मात्र प्रचंड केल्या जातात. गेल्या 5-7 वर्षामध्ये, हळूहळू करत 10 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांची अवस्था नेमकी तशी झालेली आहे.
पित्या इतकं कर्तृत्व आपल्याकडे नाही. आणि आपल्या नाकर्तेपणाने पक्ष बुडवल्यानंतर त्याचं खापर भाजपच्या डोक्यावर फोडता फोडता शिवसेना अधिक डबघाईला घेऊन जाण्यापलीकडे उद्धव ठाकरे काहीही करू शकलेले नाही. आणि म्हणून तो जो दुबईच्या कुठच्या खेळपट्टीवर सामना झाला आणि भारताने चॅम्पियन स्पर्धा जिंकली, त्याच्यानंतर जी पाकिस्तान्यांचे वेगवेगळे व्हिडिओ मी बघितले, काही प्रामाणिकपणे सांगतायत की आपल्या चुका आहेत, आपण दुरुस्त करायला पाहिजे, आपले खेळाडू चांगलं खेळत नाहीयेत. शिवसेनेच्या बाबतीत आपली संघटना खिळखिळी झाली आहे, दुबळी झाली आहे, संघटना आणि पक्ष मोडकळीला आलेला आहे. हे सत्य स्वीकारलं तर त्यातून बाहेर पडता येईल. आपण चांगल्या लोकांना, चांगल्या गुणवान खेळाडूंना पुढे आणत नाही, आपला संघ मजबूत बनवत नाही, म्हणून आपला पराभव होतो, हे पाकिस्तानने स्वीकारणं आणि उद्धव ठाकरेंनी आपण पक्षाची संघटना धुळीस मिळवली ती परत नव्याने उभं करणं हाच त्यातला पर्याय आहे. तो नाही केला तर जसं 60-70 वर्षात पाकिस्तानचं दिवाळ वाजलेलं आहे, त्याच दिशेने उद्धव ठाकरे पुढे सरकत जातील, हुशारक्या मारतील, वल्गना करतील, डरकाळ्या फोडतील, पण परिणाम शून्य असेल. परिणाम शून्य असेल. आणि म्हणून मी हा विषय तुमच्यासमोर तुलनात्मक मांडला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.